या भयंकर गरमीमध्ये आपण जेव्हा बाहेरून घरामध्ये काम करून येतो तेव्हा थंडगार असं काहीतरी दुपारच्या वेळी प्यावं आपल्याला वाटत असतं. मग आपण लस्सी ही आवर्जूनच बनवतो. तर त्यापैकीच मी मँगो लस्सीचा व्हिडिओ यापूर्वी माझ्या A1 तडका या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर लस्सीचे विविध प्रकार आहेत, त्यापैकीच आज आपण गुलकंद लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कोणत्याही प्रकारची लस्सी बनवायची झाली तर आपल्याला त्या अगोदर घरामध्ये दही लावून घ्यावं लागतं. यासाठी मी अगदी साई सहित दूध गरम करून घेतलेलं आहे. अगदी कोमट दुधामध्ये पाव चमचा मी दही घातलेला आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून डब्याला झाकण लावून काय केलेलं आहे, बाजूलाच ठेवलेला आहे. त्यानंतर दही लागल्यानंतर तो डबा मी फ्रीजमध्ये थंडगार करण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता की अगदी 1 इंचाची होईल इतकी मलाई आपल्याला या दह्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर या डब्यामध्ये जी दह्याची मलाई आहे ती मलाई मी व्यवस्थितपणे काढून घेतलेली आहे चमच्याच्या मदतीने. तसेच या दह्याचा वापर करून तुम्ही अगदी मलाई लस्सी सुद्धा बनवू शकता. त्याचा सुद्धा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यानंतर त्यापैकी मी मलाईवरची जी आहे ती काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच्यामधील म्हणजे जे खालचं जे दही आहे ते दही अगदी 2 चमचे घेतलेले आहे. त्यामध्येच दही, साखर, चिमूटभर मीठ आणि मेन म्हणजे 2 चमचे गुलकंद फ्लेवर येण्यासाठी गुलकंद घातलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बडीशेपची पावडर सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये थंडगार होण्यासाठी बर्फाचे तुकडे तुम्ही वापरू शकता. मी या ठिकाणी बर्फाच्या तुकड्याऐवजी अगदी माठामधील थंडगार असं पाणी अर्धी वाटी घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी ज्यूसरचा म्हणजेच मिक्सरचं जे ज्यूसचं भांडं असतं त्या भांड्याचा वापर करून हे सर्व साहित्य मी अगदी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. त्यानंतर ही थंडगार अशी गुलकंद लस्सी ग्लासमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जे सुरुवातीला आपण मलाई बाजूला काढून प्लेटमध्ये ठेवलेली होती त्यापैकीच मी 1 चमचा मलाई या गुलकंद लस्सीवरती घेणार आहे. 1 चमचा मलाई घेतलेली आहे. तसेच यामध्ये गुलकंद फ्लेवरची ही लस्सी असल्यामुळे यामध्ये मी 1 चमचा गुलकंद घातलेला आहे. तसेच टूटी फ्रुटी सुद्धा या लस्सीमध्ये मी वापरलेली आहे. तर चला मग मंडळी, तयार झाली बघा अगदी ऐनवेळी दुपारच्या वेळी बनवू शकता अशी ही थंडगार, मनाला नव्हे तर शरीराला सुद्धा थंडावा देणारी ही गुलकंद लस्सी तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या घरामध्ये बनवा आणि तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करा. आणि माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.